हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन। आज आपण ब्रेड ऑमलेट करणार आहे। तर आता ही ऑमलेट जी आहे ह्याच्यासोबत आपल्याला ब्रेड सेपरेट घ्यायची गरज नाही। तर आता ही ऑमलेट कशी केली ते बघूया। चला, इथं मी हे घेतलं, हे अंडी ही मिक्सरला फेटून घेतली। तर हे फेटलेलं अंड 2 अंडी घेतली। तर हे 2 अंडी आपण ह्याच्या बाउलमध्ये टाकली। आता टोमॅटोची ही प्युरी थोडीशी, त्याच्यानंतर हे बघा ह्यामध्ये कोबी, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक करून घेतलेला कोबी, त्यानंतर हिरवी मिरची, हे सगळं आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया। हे मिक्स केलं। आता त्यानंतर आपल्याला आपण ब्रेड ऑमलेट करणार आहे, त्यामुळं हे ब्रेड क्रम्स मी करून घेतले। तर हे मिक्सरला करून घेतलेले आहेत। तर हे ब्रेड क्रम्स टाकूया। आता 2 अंडी आहेत, तर तुम्हाला जितपत ब्रेड आवडत असेल, मी इथं 2 अंड्याला 2 ब्रेड घेतले, म्हणजे 2 ब्रेडचे स्लाइस घेतले। आता हे व्यवस्थित मिक्स करूया। हे मिक्स झालंय। आता ह्याच्यामध्ये मसाले टाकूया। त्याच्यात आपण मसाले टाकणार आहे। आता आपण मसाले टाकूया। थोडीशी हळद, त्याच्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ। तर ब्रेडमध्ये पण मीठ असते, त्यामुळं त्या हिशोबाने मीठ टाकायचं। त्याच्यानंतर लाल तिखट थोडंसं। आता हिरवी मिरची टाकलेली आहे, फक्त अगदी थोडंसं लाल तिखट। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपल्याला जर वाटलं की हे खूप असं घट्ट होतंय, हे खूप घट्ट होतंय असं वाटलं, तर अगदी थोडंसं पाणी टाकायचं, 1 चमचाभर। आता इथं मी काय टाकणार नाही आहे पाणी, पण जर तुम्हाला वाटलं घट्ट आहे तर थोडंसं तुम्ही पाणी टाका। आता हे व्यवस्थित आपलं मिक्स करून झालेलं आहे। आता इकडं आपण कढई ठेवलेली आहे गरम करायला। आता आपण कढई गरम झालेली आहे, तेल टाकूया। कढईत तेल टाकले। आता हे जे आपण मिश्रण करून घेतले हे टाकूया। आता हे गरम झालेलं आहे तेल। आता हे मिश्रण टाकूया। आता आपल्याला सेपरेट ब्रेडची गरज नाही। तर हे व्यवस्थित होऊ द्यायचं आहे। त्यानंतर आपण ह्याला पलटूया। तर हे जरा वेळ होऊ दे। हे बघा, हे एक साईडनं होत आलेलं आहे। आता ह्याला पलटी करूया। तर थोडंसं अजून होऊ दे, जरा जास्त ओलसर वाटतं। हे बघा, एक साईडनं आपली ऑमलेट व्यवस्थित झालेली आहे। आता दुसऱ्या साईडनं आपण याला भाजून घेऊया। आणि ह्याच्यात भाज्या असल्यामुळं आपण कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, त्यानंतर कोबी,
त्यानंतर स्वीटकॉर्न टाकले तरी छान लागते. मी इतर स्वीटकॉर्न टाकायला विसरले. आणि आपला ब्रेड क्रम्स. आता हे झालेलं आहे. मी गॅस बंद करते आणि याला आता काढून घेऊया. ही आता आपली ऑमलेट तयार आहे. आता ह्याच्यावर थोडासा हा पेरी पेरी मसाला टाकूया. तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी ऑमलेट छानच लागणार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. ही आपली गरमागरम ऑमलेट तयार आहे. आपण इथं कडेनं हे ब्रेड क्रम्स लावलेले आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.